लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने जोरदार मुसंडी मारल्याने आता आगामी विधानसभा निवडणुकीत देखील याचीच पुनरावृत्ती होणार असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी करायला सुरुवात केली आहे। यामुळे महायुतीमधील तारेवरच्या कुंपणावरचे अनेक आमदार शिवसेना, ठाकरे गट तसेच शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये घर वापसी करणार असल्याच्या चर्चेला तोंड फुटले होते। शुक्रवारी विधान परिषदेच्या निकालात महायुतीचे सर्व 9 आमदार निवडून आल्याने तुर्तास तरी आघाडीच्या आमदारांनी सीमोल्लंघन करण्याचे टाळल्याचे दिसले। विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 उमेदवार मैदानात उतरल्याने या निवडणुकीत फाटाफूट ही निश्चितच होती। भाजपकडून 5, शिवसेनेकडून 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडून 2 असे 9 उमेदवार महायुतीकडून उभे राहिले, तर महाविकास आघाडीमधील काँग्रेसकडून 1, शिवसेना ठाकरे गटाकडून 1 आणि शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत 1 असे 3 उमेदवार रिंगणात उतरले। 11 जागांसाठी 12 उमेदवार असल्याने आता कोण कोणाला पाडणार याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली होती। महायुतीच्या संख्याबळानुसार त्यांना 9 उमेदवार निवडून आणणे कठीण नव्हते। महाविकास आघाडीच्या त्यांच्या एका संख्याबळानुसार उमेदवाराला अर्थात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत जयंत पाटील यांना सर्वाधिक धोका असल्याची चर्चा पहिल्या दिवसापासूनच होती। मात्र शरद पवारांनी लोकसभा निवडणुकीत 10 पैकी 8 खासदार निवडून आणल्याने अजित पवार यांच्याकडील अनेक आमदारांनी पवारांच्या राष्ट्रवादीत परतण्याचा मानस व्यक्त केल्याची चर्चा सुरू झाली। ज्यांना परत यायचे आहे त्यांनी आपल्या निष्ठा व्यक्त करण्यासाठी आधी विधान परिषदेत मदत करा आणि मगच परतीचा प्रवास सुरू करा, अशा प्रकारचा निरोप अजित पवार गटातील आमदारांना गेल्याचेही खासगीत सांगितले जाऊ लागले। त्यामुळे असे खरंच घडले तर अजित पवारांचा एखादा उमेदवार पडेल असा तर्क लढवायला सुरुवात झाली। वास्तविक ज्या आमदारांना शरद पवार गटाकडून फोन गेले त्या आमदारांनी याबाबत आधीच अजित पवारांना कल्पना देत आपल्या निष्ठा अजित पवारांसोबतच असल्याचे स्पष्ट केल्याचे समजते। अजित पवारांचे आमदार एकीकडे एकत्रित राहिले असताना दुसरीकडे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसमधील मतांची काही बेगमी महायुतीच्या उमेदवारांसाठी केली। या निवडणुकीत विजयासाठी 23 मतांचा कोटा ठेवण्यात आला होता। काँग्रेसकडे 37 मते होती। प्रज्ञा सातव यांना 27 मतांचा कोटा देण्यात आला होता, मात्र प्रत्यक्षात त्यांना 25 मते मिळाली। त्यामुळे तिथे 2 मते फुटल्याचं समजतंय। सातव यांना 27 मतांचा कोटा देत काँग्रेसची उर्वरित 10 शिल्लक मते ही महाविकास आघाडीच्या उमेदवारांना अर्थात मिलिंद नार्वेकर आणि जयंत पाटील यांना देण्याचे निश्चित करण्यात आले। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडे 17 मते होती, त्यामुळे ठाकरे गटाच्या मिलिंद नार्वेकर यांना काँग्रेसच्या 6 मतांची गरज होती। ही मते मिळाली असती तर नार्वेकरांना विजयासाठीची 23 मते मिळाली असती, परंतु प्रत्यक्षात नार्वेकर यांना 22 मते मिळाली, म्हणजेच काँग्रेसचे तिथेही मत फुटल्याचे बोलले जात आहे। विशेष म्हणजे महायुतीच्या नेत्यांनी काँग्रेसची उर्वरित मते जयंत पाटील यांच्या ऐवजी नार्वेकर यांना कशी मिळतील याची रणनीती केल्याचे खात्रीलायकरित्या समजते। याशिवाय महायुतीच्या नेत्यांनी छोट्या पक्षांची मतेही नियंत्रित केल्याचं समजते। काँग्रेसची 6 मते फुटल्याची जोरदार चर्चा निकालानंतर विधिमंडळ आवारात सुरू झाली होती। अशाच माहितीसाठी पाहत रहा टाइम्स डिजिटल। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।